दरम्यान शिवसेना भवनाबाहेर मनसेकडनं टायगर अभी जिंदा है अशा आशयाचं बॅनर लावण्यात आलं। गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। याचा देखील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। बघूया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारे बॅनर शिवसेना असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, या तीनही पक्षाच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहे। मात्र या ठिकाणी एक बॅनर जे आहे ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेते, ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून लावण्यात आलेलं राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याचे हे बॅनर, ज्यावरती उल्लेख करण्यात आलेला आहे टायगर अभी जिंदा आहे। आणि हे बॅनरचं जर लोकेशन बघितलं तर आपण बरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा जो फोटो आहे शिवसेना भवनाबाहेरील, त्या फोटो बाहेर हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आणि त्यावरूनच कुठतरी शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला, ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न या बॅनरच्या माध्यमातून होतोय। आपण जर बघितलं तर या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित असं यश मिळू शकलं नाही आणि त्यावरूनच कुठेतरी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सातत्यानं ठाकरे गटाकडनं टार्गेट केलं जात होतं आणि यालाच उत्तर देण्याचा प्रयत्न या बॅनरच्या माध्यमातून केला जातो की काय, असा प्रश्न उपस्थित होतोय। मात्र दरवर्षी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, यासोबतच इतर राज ठाकरेच्या निशाण्यावरील जे पक्ष असेल त्यांना बॅनरच्या माध्यमातून टार्गेट केलं जातं। वेगवेगळ्या आशयाचे बॅनर्स या ठिकाणी असतात। मात्र आज देखील आपण जर बघितलं तर शिवसेना भवनाबाहेर असलेलं हे टायगर अभी जिंदा आहे आशयाचं बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेतंय। कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।